नमस्कार मंडळी. कोकण डायरीजमध्ये आपल्या आजच्या या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यालगत टेकडीवर वसलेले स्वयंभू दत्त मंदिर शांतता आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 1768 मध्ये स्थापित हे मंदिर अथांग समुद्र आणि दाट वृक्षराईच्या सानिध्यात आहे. येथे निसर्गरम्य वातावरण, दत्त जयंती उत्सव आणि जवळच असलेला तामस तीर्थ समुद्र किनारा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात लाडघर येथे समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या टेकडीवर हे मंदिर स्थित आहे. हे मंदिर प्राचीन असून मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नोंदीनुसार याची स्थापना 1768 मध्ये झाली असावी. स्वप्नात दत्त मंदिर दिसल्यामुळे पांडुरंग मोरे यांनी हे मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या बाजूला निळाशार समुद्र आणि मागील बाजूस हिरवागार डोंगर आहे. हे एक जागृत स्थान मानले जाते. दत्तांची ही स्वयंभू मूर्ती आहे आणि पादुकाही स्वयंभू आहेत. अतिशय शांत असे वातावरण आहे आणि हे वातावरण ध्यान धारणेसाठी उत्तम ठिकाण आहे. तर इथे दत्त जयंतीला मोठी यात्रा भरते. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी मंदिरातून पालखी निघते. दत्त जन्माच्या एक दिवस आधी काळ भैरवाचा उत्सव साजरा केला जातो. या मंदिरापासून